न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। अंमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना बाहेर काढण्यासाठी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने श्रीरामपूर तालुक्यात 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या कालावधीत नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे। विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हे अभियान लोकचळवळ बनविण्याचा प्रयत्न असून त्याचवेळी शहरातील संघटित गुन्हेगारी विरोधात मोका कायद्याअंतर्गत 2 प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी दिली। शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त बबर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन लोखंडे, रोशन निकम यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते। वागचौरे यांनी या अभियानाची माहिती देताना सांगितले की अभियानाअंतर्गत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, जनजागृती कार्यक्रम आणि व्यसनमुक्तीची शपथ असे विविध उपक्रम होणार आहेत। 21 ऑगस्ट रोजी बोरावके महाविद्यालयाच्या प्रांगणात समारोप सोहळा होईल। स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे। शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोका कायद्याअंतर्गत 2 प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आले आहेत। तालुक्यातील 2 महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थाच्या व्यवहाराबाबत काही माहिती समोर आली असून त्याची सखोल पडताळणी सुरू आहे। रेल्वे, नगरपालिका आणि पाटबंधारे विभागाच्या हद्दीतील अवैध व्यवसायांबाबत संबंधित विभागांकडून माहिती मागण्यात आली असून ती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात येईल। आकाश दुबे हत्या प्रकरणातील आंदोलनाबाबत विचारले असता वागचौरे म्हणाले की कुटुंबियांना ज्यांच्यावर संशय आहे त्यांची नावे द्यावीत, त्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कुटुंबियांशी चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाऐवजी कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले। शासनाने त्याप्रमाणे राज्य शासनाने शिरोधारांची भूमिका घेतलेली आहे। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरामध्ये उद्यापासून तर दिनांक 21 तारखेपर्यंत आपण नशामुक्त अभियान राबवत आहोत आणि यामध्ये मुख्यत्वे करून जे काही शाळा कॉलेजमध्ये शिकणारा जो वयोगट आहे त्या वयोगटातील मुलांकडे आपण प्राधान्याने अवेअरनेस या दृष्टीनं वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत। त्यामध्ये आपण उद्या श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्व शाळांमध्ये निबंध स्पर्धांचं आयोजन शाळांच्या सहभागातून राबवत आहोत। त्याशिवाय 19 तारखेला चित्रकला स्पर्धा आहे, 20 तारखेला वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्याशिवाय अनेक रांगोळी वगैरे स्पर्धा आपण घेणार आहोत। आणि या सर्व जे काही उपक्रम आहेत त्याचा विषय जो आहे तो व्यसनाधीनता आणि त्यापासून त्याचे दुष्परिणाम आणि त्यापासून मुक्ती याबाबतचे सर्व विषय आहेत। आणि 21 तारखेला या उपक्रमाचा समारोप आपण करत आहोत आणि त्यामुळे आपण बोरावके कॉलेजचा माननीय पालकमंत्री, त्याशिवाय जिल्ह्याचे जिल्हा कलेक्टर, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व काही वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या परिसरातील सर्व शाळा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, सर्व अधिकारी त्यांना आपण बोलावलेलं आहे आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी जनजागृतीवर एक प्रोग्राम आणि त्या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची किंवा नशामुक्तीची शपथ आपण देणार आहोत आणि त्यानंतर श्रीरामपूर शहरातून एक मोठी रॅली जनजागृतीच्या दृष्टीनं आपण काढणार आहोत। कार्यक्रमासाठी 21 तारखेच्या मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व शहर व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो। सर्व जे काही डॉक्टर्स असतील, वकील असतील, व्यापारी वर्ग आहे किंवा पालक वर्ग आहे त्या सर्वांना मी विनंती करत आहे की आपण सुद्धा या 21 तारखेला बोरावके कॉलेजला हजर राहावं आणि नशामुक्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे आहे। ठीक आहे। काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहरामध्ये एका खुनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतोषाची भावना निर्माण झाली होती आणि त्या अनुषंगाने शहरामध्ये एक मोर्चा देखील करण्यात आलेला होता। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक, त्याप्रमाणे आमच्या श्रीरामपूर शहर या ठिकाणी असणारे सर्व अधिकारी, सर्व समाजदार, त्याशिवाय या ठिकाणी जे काही औषधी प्रशिक्षण देण्यात आला पोलिसांच्या वतीनं त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या अवैध व्यवसायांवर वेगवेगळ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये जे शस्त्र अधिनियम आहेत, अग्निशस्त्र सक्तीची किंवा
बेकायदेशीरपणे ज्यांनी ताब्यात बाळगलेला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जातो. त्या 3 कारवाया आपण केलेल्या आहेत आणि साधारणपणे 6.25 लाखाचा किमती मुद्देमाल जो आहे तो या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. त्याशिवाय याच कालावधीमध्ये श्रीरामपूर शहराला जे काही विविध गुन्हे यापूर्वी दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यांमध्ये जे जे आरोपी वांटेड आहेत पाहिजे असणारे जे आरोपी आहेत अशा आरोपींची शोध मोहीम NCBच्या मार्फतीनं त्याप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनच्या मार्फतीनं आपण राबवली आणि त्यामध्ये विविध 68 असे पाहिजे असणारे आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्याशिवाय जे शहरामधील परिसरातील 12च्या वरती आरोपी तरीपार आहेत या स्टेजला त्या तरीपार आरोपींची देखील शोध घेऊन या कालावधीमध्ये घेण्यात आली आणि त्यापैकी 5 आरोपी तरीपार असताना सुद्धा जो तरीपार आदेश आहे हद्दपार आदेश आहे त्याचं उल्लंघन करून या ठिकाणी मिळून आहेत अशा 5 अटक केलेली आहे. त्याशिवाय याच कालावधीमध्ये महाराष्ट्र कायदा कलम 55 जो असतो त्यामध्ये गँग तरीपारी जे काही गँग किंवा टोळी आहे सिंडिकेट जिला आपण म्हणतो अशा सिंडिकेटमधील 2 टोळ्यांना तरीपारीचे प्रस्ताव आपण पाठवलेले आहेत आणि अन्य तरीपार प्रस्ताव आपण तयार करत आहोत. ते रेकॉर्डवरील जास्त क्रिमिनल्स आहेत त्याच्यावर जास्त गुन्हे आहेत अशांचे तरीपार त्याशिवाय MPDAचे प्रस्ताव सुद्धा आपण करत आहोत आणि मोका देखील प्रस्तावित करत आहोत. त्याशिवाय जो काही भारतीय न्यायसंहिता कलम 111 आहे संघटित गुन्हेगारांसाठी लावण्यात येतो असे सुद्धा शहर पोलीस स्टेशनने चांगली मेहनत करून 2 प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवलेले आहेत. आज उद्या त्यावरती अंतिम निर्णय घेणं अपेक्षित आहे. त्यामध्ये मोठं डॉक्युमेंटेशन करावं लागतं पोलीस स्टेशन करावं ते त्यांच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि ते पाठवलेलं आहे. याशिवाय आपण जी आत्ताच मगाशी बोलतो की अँटी ड्रग्ज मोहीम किंवा कॅम्पेन त्या अंतर्गत देखील 2 कारवाया आपण मोठ्या कारवाया यामध्ये केलेल्या आहेत आणि यामध्ये साधारणपणे 3 लाखापर्यंत साधनाच्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 4 आरोपीसुद्धा अटक झालेले आहेत. जुगार कायदा दारूबंदी कायदा ह्या दुर्मिळ पोलीस स्टेशनकडून करण्यात येत असतात परंतु या कालावधीमध्ये जास्तीत जास्त कारवाया केलेल्या आहेत. जुगार कायद्या अंतर्गत 9.5 लाखाचा मुद्देमाल किंवा कॅश सीज करण्यात आलेली आहे आणि दारूबंदी कायद्याच्या सुद्धा 26 केसेस या कालावधी दरम्यान या मोहिमेदरम्यान पोलिसांच्या वतीनं कायदा व सुव्यवस्थेचा बंदोबस्त सांभाळून दारूचा बंदोबस्त सांभाळून अन्य जे काही या कालावधीमध्ये आहे VIP दौरे झाले तेही त्या ठिकाणी काही मोठे बंदोबस्त झाले अन्यत्रही काही सणवार यामध्ये आले हे सर्व करून मोठी मेहनत पोलीस अधिकारी आणि आपल्या मंडळांनी करून त्या कारवाया केलेल्या आहेत. वॉरंट बजावणी असेल समन बजावणी आहे SOW बजावणी आहे सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. 31 आरोपींना कोर्टापुढे हजर होत नाही अशा आरोपींचे आदेश वॉरंट आहेत ते प्राप्त करून करत आहोत. याशिवाय बेसिक प्रश्न आहे आतापर्यंत श्रीरामपूर शहरातील जे गुन्हेगारी टोळ्या आहेत किंवा त्यांचे संघटित गुन्हेगारी प्रवृत्तीनं जे गुन्हे करत आहेत संघटितपणे किंवा सिंडिकेटच्या स्वरूपाने गुन्हे करत आहेत अशा गुन्हेगारांच्या एकंदरीत 8 टोळ्या आपण आयडेंटिफाईड केलेल्या आहेत. त्यांचं पूर्ण डोजियर आपण तयार केलेलं आहे. त्यांची हिस्ट्री त्यांच्यावर आर्थिक स्रोत त्यांचा मित्रपरिवार त्यांच्याकडे असणारे वाहनं त्यांचे निवासस्थानं सर्व बाबतची माहिती आपण अद्यावत केलेली आहे आणि त्याच्या आधारे आपण आत्ता 2 प्रस्ताव जे आहेत टोळी तरीपारीचे आपण यापूर्वी पाठवलेले आहेत याच महिन्यामध्ये पाठवलेले आहेत. या चालू महिन्यातसुद्धा आणखी प्रस्ताव त्या व्यक्तींना आपण पाठवत आहोत आणि त्याचाच आधार घेऊन जे मला मी सांगितलं की भारतीय नागरिक संहिता कलम 111चा वापर करून या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई आपण प्रस्तावित करत आहोत. कॉमन ट्रेंड जे काही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत सर्वत्र आपल्या इथेच असं म्हणता येणार नाही परंतु सर्वत्र दिसून येत आहे की जे कोणी मुख्य गुन्हेगार आहेत त्यांनी पडद्यामागे राहायचं आणि लहान मुलांना पुढे घेऊन गुन्हेगारी कृत्य करायचे. त्या माध्यमातून जो ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट आहे त्या माध्यमातून लहान मुलांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये जे काही प्रोटेक्शन दिलं आहे त्याचा वापर गैरवापर आपण म्हणूया तो करण्याचा प्रकार सध्या अंश वाढीस लागलेला आहे. परंतु या दृष्टीनं आम्ही नक्की पडताळणी करणार आहोत आणि जर कोणी असे कोणी माफिया किंवा कोणी संघटित व्यक्ती या मुलांना या कृत्यात आणत असेल तर त्यामध्ये सुद्धा ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टमध्येच नव्याने ही कलमं आहेत. नव्याने म्हणण्यापेक्षा पूर्वीच ही कलमं आहेत की कोणत्याही बाल गुन्हेगाराला जो कोणी वयस्कर व्यक्ती गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल त्याला सुद्धा त्यामध्ये शिक्षा नमूद केलेली आहे आणि त्या कायद्याचा यापुढे आम्ही बारकाईने अभ्यास करून वापर करणार आहोत. स्टेशनला दाखल आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास आपण करत आहोत. त्यामध्ये
जो काही तांत्रिक तपास आहे तो बाकी आहे. अजून त्याचे आरोपी उघड झालेले नाही. ते आरोपी तपासांती उघड झाल्यावर त्याविषयी आपल्याला वेगळं रेटिंग इतका कालावधी नाही झालेला, परंतु माझ्यामध्ये 1 महिना झालेला आहे. त्यातली जी पीडित अल्पवयीन मुलगी आहे ती मुलगी अद्यापर्यंत आपल्याला मिळून आलेली नाही. आमचं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमधील काही स्टाफ व्यक्तीच्या आमच्या कार्यालयाकडील सायबर सेल, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडील LCB कोर्टात तिथलं सायबर सेल यामध्ये काम करत आहे आणि अतिशय गांभीर्यानं त्या मुलीचा शोध घेण्यासाठी, कारण गुन्ह्याचं स्वरूप सिरियस आहे आणि त्यामुळे त्या मुलीचा शोध घेऊन तिचा दबाव नोंदवून त्याचे पुढील तपास आपण करणार. आणि आपण ही कारवाई केलेली आहे, परंतु त्यामध्ये व्यावसायिक मात्रांचं त्यांनी घेऊन आलेलं नाही, परंतु गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेले आहे. त्याबाबत सुद्धा फार मोठी कारवाई आपण करू शकलो नाही, परंतु मगाशी मी बोलतो की माहिती काढून नागरिकांकडून सुद्धा मिळालेल्या माहितीवरून जर असेल कुठे त्याचा वापर होत असेल, कब्जा बाळगलेला असेल तर ती कारवाई तपास करून त्याचा दोषारोप न्यायालयामध्ये सादर झालेला आहे. त्यामध्ये बाहेर जिल्ह्यातील एक आरोपी वॉन्टेड आहे, त्या आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोप आपण सादर करणार आहोत. परंतु जी मुख्य अटक आरोपी आहे 4 किंवा 5 त्याला सांगता येणार नाही, 4 किंवा 5 आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध अटक करून दोषारोपपत्र सादर केलेलं आहे. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.